पुणे कार अपघातामधील अल्पवयीन आरोपीला जामीन मिळालेला आहे। या घडीची ही महत्त्वाची अपडेट समोर येते। पुणे कार अपघातामधील आरोपीला जामीन मिळाल्याचं कळतं। या घडीची ही महत्त्वाची बातमी। पुणे कार अपघातामधील अल्पवयीन आरोपीला आता अखेर जामीन मंजूर झालेला आहे। या घडीची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पुणे पोर्शे केसमधील अल्पवयीन आरोपीला आता हा जामीन मिळाल्याचं कळतंय। पुणे कार अपघातामधील अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। या घडीची ही महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। पुणे पोर्शे केसमधील अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर झालेला आहे। या घडीची ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। पुणे कार अपघातामधील अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर झालेला आहे। पुणे पोर्शे कार अपघातानंतर मोठी खळबळ उडालेली होती आणि या संदर्भात आता पुणे कार अपघातामधील अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर झालेला आहे। पुणे कार अपघातामधील अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर झाल्याचं आपण पाहतोय। पुणे पोर्शे कार अपघातामधील आरोपीला directed the release of the child. काय सांगितले चाइल्ड यांच्या पॅटर्नल आंट यांनी एक रिट ऑफ हिबिस कॉर्पस फाईल केली। जो स्केलेटन होता तो सेक्शन 12 ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट याच्याप्रमाणे कुठल्याही चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉला इलिगली डिटेन करता येत नाही। या बेसिसवरती आम्ही पिटिशन फाईल केली होती। आज ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टने चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ याला रिलीज करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि आदेशामध्ये स्पेसिफिकली असं आलेलं आहे की 22 मे 2024, 5 जून 2024 आणि 12 जून 2024 ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डच्या ज्याच्यामध्ये ज्युव्हेनाइलला डिटेन करण्यात आलं होतं त्या इलिगल आहेत, एक्सपेशली इलिगल आहेत आणि म्हणून त्या सेटिसाइड झालेल्या आहेत। He has to be released immediately and custody of paternal aunt. सर जेव्हा सुटकेचा निर्णय दिला तर मुलाची कस्टडी कोणाकडे जाणार असा प्रश्न इकडे सरकारी वकिलांनी उपस्थित करण्यात आला। सुटकेचा निर्णय झाल्यानंतर सरकार पक्षाकडनं एक ऑब्जेक्शन आलं की त्याला कोणाच्या कस्टडीमध्ये देण्यात यावं। तो ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टने ते क्लॅरिफाय केलेलं आहे की याचिकाकर्ता जी पॅटर्नल आंट आहे त्यांच्या ज्या प्रकारे मुलाला कोर्टाने काय आपलं मत मांडलं? सुरुवातीला मुलाची जामिनावर सुटका करण्यात आली होती, मात्र पोलिसांनी कारवाईवर नाही। आता जे ऑर्डर झालेले आहेत बॉम्बे हायकोर्टमध्ये त्याच्यामध्ये पोलिसांच्या कारवाईबद्दल अजून तरी काही ऑपरेशन म्हटलेलं नाहीये। ज्या दिवशी ऑर्डर येतील त्यावेळी विल सी। ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट प्रमाणे चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ CCL यांच्यासाठी एक सायकोलॉजिकल सेशन्स ऑर्गनाइज असतात, त्याचं काउन्सिलिंग कंटिन्यू करण्यात यावं असे आदेश आहेत। ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डाची जर ऑर्डर होती त्याबद्दल आज कोर्टाने काय म्हटलं? देखिए इस केस में ऐसा था कि कॉन्फ्लिक्ट इन लॉ है, उन्होंने उनके पैटर्नल आंट के जरिए ऑनरेबल बॉम्बे हाईकोर्ट के सामने एक रिट ऑफ हिबिस कॉर्पस फाइल की थी। उस रिट के थ्रू एक ऐसा कंटेंशन रखा गया था कि सेक्शन 12 जो है ज्युवेनाइल जस्टिस एक्ट का, अगर आप उसका इंग्रेडिएंट पढ़ेंगे तो पूरा स्कीम जो है ज्युवेनाइल जस्टिस एक्ट में ऐसा एक भी सेक्शन नहीं है, एक भी प्रोविजन नहीं है जिसमें एक चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ को इलीगली डिटेन किया जाए। यानी जो 19 मई 2024 को ऑर्डर हुई, उस ऑर्डर के बाद जो जमानत मिली गई, जिस तरीके से वो जमानत को कैंसिल करके ज्युवेनाइल जस्टिस बोर्ड इन्होंने 22 मई 2024, 5 जून 2024 और 12 जून 2024 को जो ऑर्डर्स पास किए जिसमें इस चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ को इलीगली डिटेन किया है, उस ऑर्डर्स को हमने चैलेंज किया था। आज ऑनरेबल बॉम्बे हाईकोर्ट ने उस ऑर्डर्स को सेटिसाइड किया, एक्सपेशली इलीगल है, सेटिसाइड किया है और इमीडिएटली जो चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ है उनको रिलीज करने के आदेश दिए हुए।
तर आपण पाहतोय अल्पवयीन आरोपीची आता तत्काळ सुटका होणार आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत. गोविंद, आपण पाहतोय मुंबई हायकोर्टानं अल्पवयीन आरोपीला जामीन देण्यात आलेला आहे, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच पुणे कार अपघात प्रकरणातला जो आरोपी या ठिकाणी बालगृहामध्ये ज्याची रवानगी करण्यात आली होती, त्या आरोपीला ती तात्काळ सुटका करण्याबाबतची याचिका जी आहे, विशेष याचिका आरोपीच्या आत्यांनी या ठिकाणी यांनी दाखल केली होती. आणि मागच्या आठवड्यात ज्यावेळेला सुनावणी झाली त्यावेळेला पोलिसांनी जामीन दिल्यानंतर पुन्हा का त्या आरोपीला ताब्यात घेतलं, अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते न्यायालयाने उपस्थित केले होते. आणि त्याच्यावरचा जो आज या ठिकाणी निकाल देताना न्यायालयानं या आरोपीची तात्काळ सुटका करण्यात यावी, त्याचबरोबर ज्या याचिकाकर्ते आहेत त्याच्याकडे त्या आरोपीची जो अल्पवयीन असल्यामुळे त्याची जी कस्टडी जी आहे ती त्याच्या आत्याकडे देण्यात यावी, अशाही पद्धतीचे निर्देश जे आहेत ते मुंबई उच्च न्यायालयानं दिल्याचं पाहायला मिळतं. निश्चितच गोविंद, आपण पाहतोय अल्पवयीन आरोपीला सोडण्याचे न्यायालयानं आदेश देतानाच अल्पवयीन आरोपीच्या आत्याने या संदर्भातली याचिका केली होती आणि आता मुलाचा ताबा देखील आत्याकडे देणार असल्याचं सांगितलं जात आहे. नक्कीच, कारण का एकूणच या सगळ्या प्रकरणाचा जर गुंता बघितला तर हे सगळा जो अपघात झाल्यानंतर जो अल्पवयीन आरोपी होता त्याला पोलिसांनी या ठिकाणी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्याला ती जामिनावर सुटकाही झाली, परंतु ज्या पद्धतीनं एकंदरीतच माध्यमांमधून आणि राजकीय सगळ्या याच्यावर या सगळ्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्यानंतर या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी पुन्हा या आरोपीला ताब्यात घेतलं होतं. आणि त्यावेळेला त्याची सगळी जी चौकशी बालगृहात रवानगी करण्यात आली होती, परंतु हाच मुद्दा उपस्थित करत याचिकाकर्ते जे आहेत आणि जैन ज्या आरोपीच्या आत्या आहेत त्यांनी या न्यायालयात हीच भूमिका मांडली होती की जर आरोपीला या ठिकाणी पूर्वी जामीन मंजूर केलेला आहे तर पुन्हा त्याला अटक करण्याच्या मागचं कारण काय, तशा पद्धतीचे जे ठोस पुरावे जे आहेत त्याबाबतची जी ठोस कारणं आहेत ते या ठिकाणी पुणे पोलिसांकडून सादर करण्यात आली नाहीत. आणि त्यामुळे न्यायालय बोलण्यावरही काही अंश या प्रकरणात ताशेरे ओढले होते. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे, मुलाचे वडील असतील, मुलाची आई असतील, आजोबा असतील, हे सगळे न्यायालयात असल्यामुळं त्यांच्या बाजूने याचिका कोण दाखल करणार, अशा पद्धतीचाही प्रश्न उपस्थित करत मुलाच्या आत्याने ही याचिका दाखल केली होती. आणि त्या याचिकेवर आज सुनावणी करताना न्यायालयानं या आरोपीची तात्काळ सुटका करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्याचबरोबर हा आरोपी अल्पवयीन असल्यामुळं ज्याची बालगृहात या ठिकाणी रवानगी करण्यात आली होती त्या आरोपीचा ताबा जो आहे त्याकडे दिला जाणार. निश्चितच गोविंद, आपण पाहतोय खरं तर जामीन दिल्यानंतर पुन्हा एकदा आरोपीला ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्यावरून आता हायकोर्टानं कुठेतरी ताशेरे ओढल्याचं आपण पाहतोय. आणि ही अटकच मुळात अशा पद्धतीनं जामीन दिल्यानंतर पुन्हा एकदा ताब्यात घेणं हे बेकायदा असल्याचं आरोपीच्या आत्यानं आपल्या याचिकेमध्ये म्हटलं होतं. गोविंद, नक्कीच या प्रकरणामध्ये ज्या वेळेला सुरुवातीला आरोपीला अपघातानंतर ताब्यात घेण्यात आलं त्यानंतर पुणे पोलिसांनी ज्या पद्धतीने कारवाई केली, एकतर निबंध लिहिण्याबाबत निश्चितच मी गोविंद तुम्हाला थोडंसं थांबवतोय. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे देखील सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरनं जोडल्या गेलेल्या आहेत. सुषमाताई, स्वागत आहे. आपण पाहतोय मुंबई हायकोर्टानं अल्पवयीन आरोपीला जामीन दिलाय, आपली पहिली प्रतिक्रिया? या सगळ्यांमध्ये माननीय न्यायालयाने जे काही आपलं म्हणणं नोंदवलेलं आहे, न्यायालयाच्या समोर सकृतदर्शनी जे काही पुरावे येतात त्या आधारे ते आपलं म्हणणं नोंदवतात. मात्र पुरावे जे दिलेले आहेत ते किती ताकदीचे दिलेले आहेत हा खरा संशोधनाचा विषय आहे. कारण इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर असेल, सरकारी वकील असतील, या सगळ्या लोकांनी आपल्या भूमिका खरंच प्रामाणिकपणे अदा केल्या का? जे तपास करायचा होता त्या तपासातले सगळेच पुरावे समोर आणलेले आहेत की ते पुरावे दडवले गेलेले आहेत? कारण पहिल्या दिवसापासून या केसमध्ये ब्लड सॅम्पल बदलणं असेल किंवा 2 FIR करणं असेल किंवा त्याच्यात आवश्यक ती कलम ऍड करण्यासंदर्भात केलेली टाळाटाळ असेल किंवा अगदी आमदारांचा थेट त्याच्यातला हस्तक्षेप असेल, हे सगळं बघता काय म्हणजे गोरगरिबांचा न्याय आपण त्याच्यावर भाष्य जाता न केलेलं बरं. निश्चितच धन्यवाद सुषमाते, तुम्ही जी 24 तासची बातचीत केली त्यासाठी. काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर देखील आपल्यासोबत फोनलाईनवरनं जोडले गेलेले आहेत. धंगेकरजी, मुलाला आता आत्याच्या ताब्यात देण्याचं देखील हायकोर्टानं सांगितलेलं आहे आणि अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर झालाय, आपली प्रतिक्रिया? त्याच्यामध्ये सुरुवातीला ज्या तपासामध्ये विसंगती होती आणि त्याच्यामुळे हा तपास भरकटलेला गेला होता. एकाच केसमध्ये 2 FIR फाडल्या गेल्या आणि त्याच्यामध्ये 2 पोलीस अधिकारी होते, त्यांना खरं तर फौजदारी गुन्हे दाखल करायला होते.
कारण प्रचंड पैसे घेऊन त्याच्यामध्ये या तपासामध्ये त्यांनी चुकीच्या पद्धतीचा तपास केला. त्यानंतर पुणेकर रस्त्यावर उतरल्यानंतर या तपासा दुसरी FIR फाडली आणि त्या आज हायकोर्टामध्ये त्यांनी जामीन घेतलेला आहे. पण कोर्टाने काय निरीक्षण त्याच्यावर नोंदवलं हे माहिती अजून काय मी बघितलं नाही. पण तरी काय आपल्याला असं वाटत असेल, म्हणजे माझ्यासहित सगळ्यांना, तर मी तज्ञ वकिलांशी बोलून त्याच्यावर अजून काय आपल्याला करता आलं का ते बघायचा प्रयत्न करेल. पण जेणेकरून आज पुणे शहरामध्ये पालक मुलांना गाड्या देणार नाहीत असा वचक ह्याच्यामध्ये बसलेला आहे आणि त्याच्यामुळं मुलांना बी असं वाटायला लागलं की आपल्यामुळे आपल्या वडिलांना लॉकअपला बसावं लागेल, पोलीस चौकीत जावं लागेल. ही एक छोटीशी भीती तशी बसलेलीच आहे. पण ह्याच्यामध्ये अजून ह्याच्या भविष्यात काय घडू नये यासाठी शालेय जीवनामध्ये मुलांना काय आपल्याला लेक्चर किंवा सल्ला किंवा असं काहीतरी एखादं शिबिर लावून दर महिन्या 2 महिन्याला शासनाने त्याच्यावर प्रक्रिया करून त्या मुलांना एक चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं त्याच्यामध्ये अजून बदल होईल. कारण शेवटी ती लहान मुलं आहेत आणि त्यांना त्या वयामध्ये जर शासनाने एक पाऊल पुढे टाकलं आणि ह्याच्यामध्ये प्रगती केली तर प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये एक शिबिर लावलं तर मुलांवर चांगला विचार त्यांच्या डोक्यामध्ये जाईल आणि असे प्रकार घडणार नाहीत याची काळजी शासनाने करावी. धंगेकरजी, आणखी एक याच्यामधला महत्वाचा मुद्दा, जामीन दिल्यानंतर पुन्हा एकदा त्याला ताब्यात घेणं हे बेकायदेशीर आहे असं कोर्टानं म्हटलंय. याच्यामध्ये कोर्टाने काय म्हणणं हे आता कोर्टाच्या वर मी काय बोलू शकत नाही. पण कोर्टाला हे लक्षात आलं नसेल पहिल्याच FIR चुकीचा फडलाय त्याच्यामुळं परत एक FIR झाले तर ह्या चुकीचं सर्वस्व त्या तपास अधिकारी त्यांच्यावर जातो. मग कोर्टाने त्या तपास अधिकाऱ्यांना ताशेरे ओढून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करायचे आदेश का दिले नाहीत हा महत्वाचा मुद्दा आहे. निश्चितच धंगेकरजी, धन्यवाद, तुम्ही बातचीत केली आणि आपली प्रतिक्रिया दिली त्यासाठी. अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर झालेला आहे. मुलाला त्याच्या ताब्यात देण्याचे देखील हायकोर्टाने आता आदेश दिलेले आहेत. त्यामुळे आता अल्पवयीन आरोपीची तत्काळ सुटका केली जाणार आहे. आपण पुन्हा एकदा जाऊयात. गोविंद तुपे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. गोविंद, आपण पाहतोय आता अल्पवयीन आरोपीची तत्काळ सुटका होण्यास आता कुठलाही अडथळा राहणार नाही असं म्हणता येईल? नक्कीच आजच या ठिकाणी ह्या सगळ्या आदेशाची जी प्रत आहे ते अल्पवयीन आरोपीचे जे वकील होते पाटील ते या ठिकाणी बालगृहाचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याकडे सुपूर्द करतील आणि आजच्याच दिवशी या ठिकाणी या मुलाची सुटका जी आहे ते बालगृहातून होण्याचा मार्ग जो मोकळा झालेला आहे. पुढील जी प्रक्रिया आहे त्यानुसार ह्या सगळ्या प्रक्रिया होतील. परंतु एक गोष्ट या ठिकाणी महत्वाची जी नमूद करायला पाहिजे की आज न्यायालयानं निकाल देत असताना पोलीस आणि या सगळ्या तपास यंत्रणा ज्या आहेत या यंत्रणेने कशा पद्धतीचे पुरावे सादर केले, त्यांनी कोणत्या बाजू मांडल्या, या सगळ्या गोष्टी काही कालांतरानं या ऑर्डर आल्यानंतर पुढे येतील. परंतु हा जो अल्पवयीन आरोपी आहे याची तात्काळ या ठिकाणी बालगृहातून याला सुटका करण्यात यावी अशा पद्धतीचे निर्णय दिलेले आहेत आणि त्यापुढे या ठिकाणी बालगृहाचे जे अधीक्षक आहेत किंवा संबंधित यंत्रणा आहेत त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले होते की त्या मुलाची कस्टडी कोणाकडे द्यायची, ब्लड रिलेशन मध्ये लोकांकडे द्यायची का मित्रांकडे द्यायची, याच्यावरूनही खूप चर्चा उहापोह झाला होता. तर त्याच्यावरही न्यायालयानं या ठिकाणी निरीक्षण नोंदवत अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे की मुलाची जी हत्या आहे शिवानी जैन ज्यांनी या संदर्भातली याचिका दाखल केलेली आहे त्यांच्याकडे या अल्पवयीन आरोपी जो आहे त्याची या ठिकाणी कस्टडी देण्यात यावी. गोविंद, कोर्टानं हा संपूर्ण निकाल देताना आणखी काही महत्वाची निरीक्षणं नोंदवली आहेत का, त्या संदर्भात काही सांगाल? याबाबतची कोर्टाने निरीक्षणं जी नोंदवलेली आहेत खास करून पुणे पोलिसांचा तपास आणि याबाबतच्या या मागील आठवड्यात ज्या वेळा या संदर्भातली जी सुनावणी झाली होती त्यावेळेला कोर्टाने याबाबतचे काही महत्वपूर्ण मुद्दे उपस्थित केले होते. त्याच्यामध्ये हाच पहिला मुद्दा होता की जर या आरोपीला पहिल्यांदा जामीन देण्यात आला होता तर त्या आरोपीला पुन्हा अटक का करण्यात आली, का ताब्यात घेण्यात आलं आणि ताब्यात घेतल्यानंतर कशा पद्धतीची चौकशी किंवा आणखी कोणकोणते पुरावे या ठिकाणी पुणे पोलिसांनी जमा केले याबाबतची जी विचारणा आहे ती या न्यायालयाकडून यापूर्वी झाली होती. परंतु एकाच वेळेला आरोपीला जामीन दिल्यानंतर त्या आरोपीला पुन्हा कोणत्या धर्तीवर अटक करण्यात आली, त्याच्या मूलभूत अधिकारांचं हनन करण्यात आलं अशा पद्धतीचा जो युक्तिवाद जो आहे या आरोपीचे जे वकील आहेत त्यांनी केला आणि त्याच ग्राउंडवर या ठिकाणी हा जो अल्पवयीन आरोपी आहे याचा जामिनाचा जो मार्ग आहे तो मोकळा झाल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामध्ये तात्काळ सुटका करण्याचे निर्देशही आज न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे त्याचबरोबर भारती डोंगरे यांच्या खंडपीठानं दिल्याचं पाहायला मिळतं.
निश्चितच धन्यवाद गोविंद या सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतोय मुलाला आत्याच्या ताब्यात देण्याचे हायकोर्टाने आता आदेश दिलेले आहेत. अल्पवयीन आरोपीला मुंबई हायकोर्टानं जामीन मंजूर केलेला आहे. अल्पवयीन आरोपीच्या आत्यानं या संदर्भातली याचिका दाखल केलेली होती आणि जामीन दिल्यानंतर पुन्हा एकदा आरोपीला ताब्यात घेण्यात आलं होतं असं देखील, आणि त्यामुळेच ही अटक बेकायदेशीर आहे असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं. आणि हायकोर्टानं देखील त्याच संदर्भातला संपूर्ण सवाल उपस्थित करत एकदा जामीन दिल्यानंतर पुन्हा एकदा आरोपीला ताब्यात का घेण्यात आलं असा सवाल उपस्थित केला गेलेला होता. पुणे कार अपघातामधील अल्पवयीन आरोपीला जामीन मिळालेला आहे. त्यामुळे आपण पाहतोय आता अल्पवयीन आरोपीला सोडण्याचे न्यायालयाने आदेश दिले. अल्पवयीन आरोपीच्या आत्यानं या संदर्भातली याचिका केली होती आणि जामीन दिल्यानंतर पुन्हा आरोपीला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यामुळे ही अटक बेकायदेशीर असल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं. पुण्यातल्या बालगृहात सध्या अल्पवयीन आरोपी आहे आणि आता अल्पवयीन आरोपीला या संदर्भात आता त्याची सुटका करण्याचे देखील आदेश देण्यात आलेले आहेत. पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. अल्पवयीन आरोपीला मुक्त करा असं हायकोर्टानं म्हटलेलं आहे. पुणे पोर्शे कार अपघातामध्ये ही महत्त्वाची अपडेट आहे. अल्पवयीन आरोपीला सोडण्याचे न्यायालयाने आदेश दिलेले आहेत आणि जामीन दिल्यानंतर पुन्हा आरोपीला ताब्यात का घेतलं होतं असा सवाल देखील हायकोर्टानं उपस्थित केलेला आहे. या घडीची ही महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय. अल्पवयीन आरोपीला मुक्त करा असं हायकोर्टानं म्हटलेलं आहे. अल्पवयीन आरोपी सध्या बालगृहामध्ये आहे, बालसुधारगृहामध्ये आहे. अल्पवयीन आरोपीच्या आत्यानं या संदर्भातली याचिका दाखल केलेली होती आणि ही अटक बेकायदेशीर असल्याचं याचिकेच्या माध्यमातून म्हटलं गेलं होतं. आणि त्यानंतर आता हायकोर्टानं देखील त्याच संदर्भातला सवाल उपस्थित करत एकदा जामीन दिल्यानंतर पुन्हा आरोपीला ताब्यात का घेतलं गेलं असा सवाल उपस्थित करत आरोपीला, अल्पवयीन आरोपीला हा जामीन मंजूर केलेला आहे. अल्पवयीन आरोपीला आपण पाहतोय आता जामीन मिळालेला आहे. अल्पवयीन आरोपीची त्यामुळे तत्काळ सुटका होणार आहे. या घडीची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. मुलाला आत्याच्या ताब्यात देण्याचे देखील न्यायालयाने आदेश दिलेले आहेत. अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर झालेला आहे.